चला 143. तर 143 कोणत्या संख्येत जवळ जिचं वर्गमूळ निघतं तर 144. 144 कारण हा 0.50च्या वर आहे. 0.50च्या वर असलं की आपण पुढची संख्या घेत असतो. मग 143 आहे हा 0.50च्या वर आहे म्हणजे 144 आहे वर्गमूळ. हां 256 हा 0.50च्या खाली आहे म्हणजे 256च घेणार. 256. प्रश्नचिन्ह जागी काय लिहून टाका तुमच्या सोयीसाठी, तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी x. हां इज इक्वल टू 2199 म्हणजे 0.99 पॉईंट नंतर 99 आलं, पॉईंट नंतर काय आलं 99 म्हणजे 0.50च्या वर आहे म्हणजे याला काय घेताल 22 गुणिले हे पुन्हा 0.99 म्हणून याला काय घेताल 4. बरोबर आहे. 12चा वर्ग 144 म्हणून 144चं वर्गमूळ 12. 16चा वर्ग 256 म्हणून 256चं वर्गमूळ 16 अधिक काय अधिक x आणि हे 22 चौक काय झाले 22 चौक झाले 88. 6 आणि 2 8 काय झाले 28 अधिक x बरोबर 88. तर x बरोबर हे 88 आणि ते प्लस 28 इकडे आले झाले -28. तर 88 - 28 8 - 8 0 8 - 2 6 ते काय झाले 60. ते x ची किंमत काय आली 60. कुठे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये x ची किंमत 60. पुढचं उदाहरण पहा. घनमुळात 2197 वजा घनमुळात 343 बरोबर प्रश्नचिन्ह भागिले 1.99. 2197 हा 13चा घन आहे म्हणून त्याला काय लिहून टाकाय. जर हे 2198 जरी असले तरी तुम्हाला 2197 लिहावं लागेल. हे 2196 जरी असले तरी 2197च लिहावं लागेल कारण हा 13चा घन आहे म्हणून तुम्ही त्याला काय देताल घनमुळात 2197 नाहीतर डायरेक्ट घनमूळ काढलं तरी चालेल पण लिहू चला एक स्टेप जास्त. याचे ऑप्शन्स नाही दिले पण मी आन्सर काढतो. याचे ऑप्शन नाही येत पण आन्सर काढतो. चला 2197 वजा हे 342 ते कशात जवळ आहे 7चा घन 343 आहे बरोबर ना. 7चा घन काय 343 मग 343चं घनमूळ काय होईल 7 म्हणजे याला काय लिहितात घनमुळात 343 बरोबर भागाकाराच्या जागी काय x भागिले 1.99 1.99 कशात जवळ आहे 2च्या. मी काय म्हणलो 0.50च्या वर गेले पुढची संख्या घ्या सॉरी 2. आता 13चा घन 2197 तर 2197चं घनमूळ 13. 7चा घन 343 343चं घनमूळ 7 आणि x डिवायडेड बाय असं लिहा x भागिले 2. हां 13मधून 7 गेले तर किती राहिले 13 - 7 झाले 13 - 7 झाले 6 बरोबर x/2. हे 2 तिकडं ट्रान्सफर झाल्यावर काय झाले गुणिले 6 गुणिले 2 बरोबर x 6 दोन्ही काय आलं 12 x बरोबर 12. त्याचा काय असेल राईट आन्सर. या प्रश्नचिन्हात जागी इथं काय असेल 12 ही संख्या असेल. पहा 12ला 2 भागलं तर 6 येतात आणि ही बेरीज 6 व्हायला की नाही 13 - 7 6 आणि 12 भागिले 2 xच्या जागेवर 12 घेतले तर 6 व्हायला लागले. चला आणखीन 2 एक्झाम्पल पाहू. पुढचे 2 प्रश्नचिन्हात जागी काय असेल ते शोधायचं आपल्याला. तर आपण का प्रश्नचिन्हात जागी x मानणार आहोत. हे 0.50 पेक्षा कमी आहे म्हणून याला काय मानणार आहोत 1298च मानणार आहोत. 7.01 म्हणजे हे पण 0.50 पेक्षा कमी आहे म्हणून याला नुसते 7 मानणार आहोत राईट 7% ऑफ